उडून जाण्यासारखं आहे आता. आमचं सगळं आता पाप बरबाद होऊन बसलोय आम्ही आता. आम्हाला कुणी काय दिला, आम्हाला जागा दिल्याशिवाय आम्हाला मतदान करणार नाही. आम्ही बहिष्कार टाकणार मतदानावर. आम्ही काळा झेंडा घेऊनच उभा राहणार. आम्ही कुणालाच निवडून देणार नाही. मतासाठी तेवढं मंगळत येतात, मत झाले की जात्यात. नंतर कोण चौकशी करत नाहीत. आमच्या झोपडपट्टीची इथं चौकशी करत नाही, इकडे बघत पण नाहीत. नमस्कार, मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N15 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. निवडणूक आली की आश्वासनांचा पाऊस, नंतर मात्र दुष्काळ. कोरोचीतील महिलांचा आक्रमक पवित्रा, जागा द्या अन्यथा मतदानावर बहिष्कार. हातात काळे झेंडे घेत महिलांचा एल्गार. निवडणूक आली की प्रत्येक वेळी हातात जोडून येतात, घराच्या जागेवर आश्वासन देतात. मात्र निवडून आल्यावर 5 वर्ष कोणीही या झोपडपट्टीकडे फिरकत नाही. सोयी सुविधांच्या नावाने बोंब आहे. आता केवळ आश्वासने नकोत, प्रत्यक्ष कृती हवी, अन्यथा आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार, अशा शब्दात कोरोची झोपडपट्टी परिसरातील महिलांनी आपला संताप व्यक्त केला. महिलांनी हातात काळे झेंडे घेऊन परिसरात निदर्शने केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. हातकर्णी तालुक्यातील कोरोची येथील झोपडपट्टी परिसरात शेकडो कुटुंब अनेक वर्षापासून वास्तव्यास आहेत. या नागरिकांना हक्काची जागा मिळवून देण्याचे आश्वासन प्रत्येक विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत दिले जाते. मात्र निवडणुका पार पडल्या की आश्वासन हवेत फिरते. आजही या भागात ना धड रस्ते आहेत, ना पाण्याची सोय. पावसाळ्यात या वस्तीची अवस्था अत्यंत दयनीय होते. वारंवार पाठपुरावा करूनही लोकप्रतिनिधी प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N51 न्यूज. मी संगीता वाघमारे बोलते. आम्हाला आमचा बहिष्कार म्हणजे आम्हाला हे झोपडपट्टीचं हे आम्हाला दिलेलं नाही अजूनपर्यंत. प्रत्येक मंत्री येतो, प्रत्येक खासदार येतो, मंत्री येतो, सरपंच येतो, सदस्य येतात, सगळे येतात, आम्हाला देतोच म्हणतात. फक्त आव्हान दिलेलं आहे, आम्हाला कुणीही काय दिलेलं नाही अजून. म्हणून आम्ही आता हे मतदानासाठी आम्ही बहिष्कार केलेला आहे सगळ्यांच्यावर. आम्हाला कुणीही आम्हाला जागा दिल्याशिवाय आम्ही मतदान करणार नाही. आमची महिला सगळ्या एक आहे ना, सगळ्या महिलांचं सगळ्यांनी द्यायचं नाही मत कुणाला. आमच्या हक्काची जागा आम्हाला त्याशिवाय आम्ही मतदान कुणाला करणार नाही. आमचा बहिष्कार आहे, आमचा अजेंडा फिरवलेला आहे. आता कुणीही मंत्र्यांनी कुठेही यायचं नाही आमच्या दारात. आता आम्हाला 35 वर्ष झाले मी आम्ही इथं वावरतो. आम्हाला सत्ताला आम्ही आता सगळी वंचित आहे, कुणाचं काही नाही आहे. लहान बाळापासून आम्हाला लाईट पाणी दिलं, आमच्या लहान बाळापासून सगळे आम्ही वंचित आहे. आम्हाला कुठलं काम धंदा पण नाही यायचं. आम्हाला हक्काची जागा आम्हाला मिळायला पाहिजे. 500 केअरपोर्ट देतोय, 200 देतोय, असं देतो नसतं आव्हान दिलेलं आहे आम्हाला. आम्हाला कुणीही दिलेलं नाही. मंत्री संत्री सगळे येतात, खासदारला पण आम्ही निवडून दिलंय. आम्ही अंधारात राहिले. खरं आमचे मुलं अंधारात दिव्यात अभ्यास केलेत. खरं मोठी झाली मुलं अजून, तरी पण आम्हाला जागेचं पण काही मिळालेलं नाही. प्रत्येक वेळेला प्रचार करायला चला, हे करायला चला, मतदान वेळेला तेवढे येतात, मतदान तेवढे घेतात, जवळ येतात, बोलवतात मतदानला चला म्हणून. आणि आम्हाला परत त्याचं काय कोण विचारायला पण येत नाही. तुमचं काय झालं, तुम्ही जगलासा का मेलासा हे पण चौकशी करत नाहीत. चौकशी करायची आमची सगळं कोण विचारत पण नाहीत. फक्त मतदानपुरतंच हात जोडत आमच्या समोर येतात सगळे. आमच्या झोपडपट्टीला येऊन बघायचं सगळी आमची अवस्था काय झालेली आहे. आम्हाला इथं गटर नाही, काय नाही, रस्ता नाही, तसं आम्ही राहिले. काय नाही, आम्हाला वारं सुटलं की आमचं उडून जाण्यासारखं आहे आता. आमचं सगळं आता पाप बरबाद होऊन बसलोय आम्ही आता. आम्हाला कुणी काय दिला, आम्हाला जागा दिल्याशिवाय आम्हाला मतदान करणार नाही. आम्ही बहिष्कार टाकणार मतदानावर. आम्ही काळा झेंडा घेऊनच उभा राहणार. आम्ही कुणालाच निवडून देणार नाही. एवढं मतदानसाठी इकडे येतात, मतदानसाठी इकडे येतात झोपडपट्टीला. माझं नाव सीता संभाई ससने. आमची झोपडपट्टी एवढ्या वर्ष इथं पडल्या, काय कोण चौकशी केली नाही. मतासाठी तेवढी मंगळत येतात, मत झाले की जात्यात. नंतर कोण चौकशी करत नाहीत. आमच्या झोपडपट्टीची इथं चौकशी करत नाही, इकडे बघत पण नाहीत, फिरत पण नाही. तिकडे लोकांच्या झोपडपट्टीमध्ये फिरत पण नाहीत. काय झालं काय नाही, मत यासाठी तेवढं येते. तिकडं मिटिंग घ्या, हे घ्या, मोर्चा न्या, मोर्चा काढत बसा, तेवढं पण सांगत येतात बघा इथं.